तर पहा आज आपण प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्स यामध्ये आपला घटक सुरू आहे सध्या लँड, आणि लँड मध्ये सर्वात महत्त्वाचा फॅक्टर काय असतं? सॉइल. आता सॉइल संदर्भात आपण सॉइलचा जो टेक्स्चर आहे, ज्याला मराठीमध्ये आपण मृदेचा पोत म्हणू, हे की नाही, तर यामध्ये कणांचा जो आकार कसा आहे, कारण तुम्हाला माहित आहे की जे सँड म्हणजे वाळू याचे लहान लहान कण मातीमध्ये असतात आणि कणांच्या आकारावरून जी, कारण तुम्हाला माहित आहे सॉइल फॉर्मेशन आपण उद्या बघणार आहात की खडकांचे जे विदारण आहे, बरोबर आहे का, त्यापासून मातीची काय होते? निर्मिती होते. मग या सॉइल टेक्स्चर वरून मातीचे 3 प्रकार आपल्याला लर्न करायचे आहे: सँडी सॉइल, सीड सॉइल आणि तिसरा आहे क्ले सॉइल. ओके, सो पहिल्यांदा आपण सँडी सॉइल बद्दल बोलू, ज्याला आपण रेताळ मृदा म्हणतो, हे की नाही, किंवा वालुकामय मृदा म्हणू आपण त्याला. तर याच्यामध्ये काय होतं की लार्ज प्रोपोर्शन मध्ये सँड म्हणजे वाळूचं प्रमाण जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये कसं असतं? जास्त प्रमाणात आहे, बरोबर. आणि यावरूनच सँडचं प्रमाण जास्त आहे, त्यावरून त्याला नाव काय पडलं? सँडी सॉइल. दुसरं जर पाहिलं, वॉटर ड्रेन्स रॅपिडली, म्हणजे ही जी माती आहे याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची किंवा पाणी मुरवण्याची जी कॅपॅसिटी म्हणू, त्याची क्षमता म्हणू, ही अतिशय कशी आहे? कमी आहे. आणि म्हणून या मातीतून पाणी जे आहे हे रॅपिडली म्हणजे जलद गतीने वाहून जातो, म्हणजे ही माती पाण्याला धरून ठेवते का? नाही. तिसरं जर पाहिलं तर इझी टू प्लग. आता सँडी सॉइलचं एक वैशिष्ट्य आहे की याची मशागत जर करायची असेल आपल्याला, तर मशागतीसाठी सर्वात चांगल्या क्वालिटीची मृदा जर कोणती असेल तर ती कोणती असते? रेताळ मृदा, है ना. मशागत आणि प्लगिंग यासाठी ती अतिशय सोपी आहे. मात्र या मृदेचं एक ड्रॉबॅक किंवा कमतरता अशी आहे की या मृदेमध्ये जी सुपीकता आहे, फर्टिलिटी, ही अतिशय कमी प्रमाणात आहे. म्हणजे यामध्ये पीक जे आहे हे जास्त प्रमाणात येत नाही, कारण यामध्ये कणांचा आकार किंवा सँडचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ही सॉइल कशी आहे? लेस फर्टाईल, म्हणजे अतिशय कमी प्रमाणात सुपीक आहे. त्यानंतर जे मिनरल या सँडी सॉइल मध्ये दिसून येतं ते आहे सिलिकॉन डायऑक्साइड. काय नाव आहे याचं? सिलिकॉन डायऑक्साइड. आता सिलिकॉन डायऑक्साइड हे खनिज आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आणखीन एक शब्द आहे क्वार्ट्ज. काय शब्द आहे? क्वार्ट्ज. तर या क्वार्ट्ज मुळे काय होतं की या मातीची जी सुपीकता आहे किंवा मातीमध्ये जे न्यूट्रियंट्स, पौष्टिक घटक किंवा पोषक घटक जे असतात त्यांचं प्रमाण कसं आहे? कमी आहे. कारण माती जी आहे, मातीमध्ये पीक घ्यायचं असेल तर त्यामध्ये फर्टिलिटी पाहिजे. फर्टिलिटी असण्यासाठी त्यामध्ये ह्युमस, नत्राचं प्रमाण, कॅल्शियम, फॉस्फरस, हे सगळे घटक पाहिजे ना. परंतु ओव्हरऑल जर पाहिलं की याच्यामध्ये एक मिनरल आहे सिलिकॉन डायऑक्साइड किंवा क्वार्ट्ज, आणि या खनिजामुळे त्याच्यामध्ये फर्टिलिटी आपल्याला कमी प्रमाणात दिसून येईल. पाणी जे आहे त्यामध्ये जास्त निचरा होत नाही. आणि फायनली जर पाहिलं तर लिटल कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रियंट्स. आणि प्लांट साठी जे न्यूट्रियंट्स आवश्यक असतात ते नायट्रेट असतील, नायट्रेट असतील किंवा अन्य प्रकारचे, तर हे न्यूट्रियंट्स सप्लाय करण्याची अतिशय कमी कॅपॅसिटी ही सँडी सॉइल मध्ये असते. त्यानंतर सेकंड जर पाहिलं आपण सीड सॉइल, त्याला दुसरं नाव आहे सेडिमेंटरी सॉइल. सेडिमेंटरी म्हणजे काय? एखादा घटक तळाशी किंवा भूपृष्ठाशी जाऊन बसणे, याला काय म्हणतो आपण? सेडिमेंटरी. बरोबर आहे का? सेडिमेंटरी म्हणजे एका ठिकाणी कुठतरी स्थिर आहे, तर अशा प्रकारची ही सॉइल. यामध्ये जर पाहिलं आपण तर जे सँडी पार्टिकल्स आहेत, सँड पार्टिकल, त्यांचा आकार कसा आहे? मीडियम साईज. म्हणजे यामध्ये जो कणांचा आकार आहे सँडी सॉइल पेक्षा थोडासा कमी असतो, लहान आकाराचे कण यांच्यामध्ये आहे. नॉट प्लगेबल ऍज अ सँडी सॉइल. आता सँडी सॉइलचा आपण कॅरेक्टरिस्टिक पाहिलं आहे की ती मशागत करण्यासाठी कशी आहे? इझिली आहे. परंतु ही जी दुसरा टाईप पाहिलो आपण सीड सॉइल, तर याच्यामध्ये प्लगिंगची जी ॲबिलिटी आहे ती मध्यम प्रमाणात आहे, म्हणून सांगितलं नॉट प्लगेबल ऍज सँडी सॉइल. म्हणजे जशी सँडी सॉइलची आपण मशागत करू शकतो तशी याची करू शकतो का?
नाही. कंटेन लार्ज अमाउंट ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. जैविक जे घटक आहेत ज्याला आपण ऑर्गॅनिक मटेरियल म्हणतो, हे प्लांटच्या वाढीसाठी खूप महत्वाचे असतात. कारण तुम्हाला माहित आहे की मातीशिवाय सुद्धा वनस्पती वाढू शकतात. माहिती आहे ही गोष्ट? पाण्यामध्ये सुद्धा काय होतात, वनस्पती वाढतात. त्याला हायड्रोपोनिक्स म्हणतात. काय म्हणतात? हायड्रोपोनिक्स. तर ती झाली पाण्यातली शेती. तर आपला विषय चालू होता की ही जी सिल्ट सॉइल आहे, पोयटा माती, तर याच्या वैशिष्ट्य आपण बघायलो सध्या. आणि याच्या वैशिष्ट्यामध्ये आपण काय पाहिलं की याच्यामध्ये ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे जे जैविक गोष्टी आहेत त्यांचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ याची फर्टिलिटी सुद्धा कशी असणार, जास्त. पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण चांगली असेल आणि पीक सुद्धा या मातीमध्ये चांगलं येऊ शकतो. सो इथं सांगितलं आहे की सप्लाय न्यूट्रियंट्स मच ग्रेटर. म्हणजे सँडी सॉइलच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर कितीतरी जास्त प्रमाणात न्यूट्रियंट्स हे कोणत्या मातीमध्ये अवेलेबल आहे, सिल्ट सॉइल, पोयटा मृदेमध्ये. आणि त्याचं रिझन जर पाहिलं आपण तर एकतर पार्टिकलचा जो साईज आहे सँड पार्टिकलचा तो कमी आहे त्यामध्ये. आणखीन एक महत्वाचा पॉइंट पाहिला आपण की या मृदेमध्ये ऑर्गॅनिक मॅटर है ना, जैविक घटकांचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. आणि म्हणून जी सिल्ट सॉइल आहे ती न्यूट्रियंटचा ग्रेटर एक्सटेंट मध्ये है ना, जास्त प्रमाणामध्ये काय करत असते, पुरवठा करत असते. फायनली पाहू आपण क्ले सॉइल, ज्याला आपण चिकन माती म्हणतो. आता या मातीचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर प्रोपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल इज मॅक्सिमम. म्हणजे अतिशय लहान कणांचं अतिशय जास्त प्रमाण असणं हे वैशिष्ट्य कोणत्या सॉइलचं आहे, क्ले सॉइलचं आहे. नदीकाठी तुम्ही पाहिलं असेल बरोबर क्ले सॉइल. क्ले सॉइल जी आहे ना ही टचला कशी असते बरं, स्मूथ. बरोबर आहे का? आता जस्ट तुमचा एक प्रोजेक्ट सुद्धा आहे आता, बरोबर आहे का? काही वस्तूंचं तुम्ही आता प्रिपरेशन करणार आहे, बरोबर आहे का? मग अशा वेळेस तुमच्या लक्षात येईल ही जी क्ले सॉइल आहे ही टच म्हणजे स्पर्श जर केला तर अतिशय कशी दिसते आपल्याला, ती स्मूथ दिसते. मात्र तिचं एक वैशिष्ट्य आहे की हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही सर्वात जास्त ज्या मातीमध्ये असेल ती माती कोणती माती आहे, क्ले सॉइल. सो ओव्हरऑल आपण 3 टाइप्स पाहिले, बरोबर. पहिल्या टाइप्स मध्ये जे आहे आपण पाहिलं सँडी सॉइल, ज्याच्यामध्ये सँडचं प्रोपोर्शन लार्ज आहे. वॉटर ड्रेन कसं होतं, रॅपिडली. प्लगिंगला कशी आहे, अतिशय इझी. फर्टिलिटी कमी आहे. त्याच्यामध्ये जे मिनरल प्रेझेंट असतं त्याला म्हणायचं सिलिकॉन डायऑक्साईड. आणि अतिशय कमी प्रमाणात न्यूट्रियंट्स काय करते ती, सप्लाय. सेकंड याच्यात पाहिलं आपण सिल्ट सॉइल, ज्याला अनदर नेम काय आहे, सेडिमेंटरी सॉइल, ज्यामध्ये पार्टिकलचा साईज कसा आहे, मीडियम. त्यानंतर सँडी सॉइल सारखी ती इझिली प्लगेबल आहे का, नाही. मात्र त्यामध्ये ऑर्गॅनिक मटेरियलचं प्रमाण कसं आहे, लार्ज. आणि म्हणून ग्रेटर एक्सटेंट मध्ये काय सप्लाय करते ती, न्यूट्रियंट्स पिकांना देऊ शकते ही माती. आणि फायनली पाहिलं आपण क्ले सॉइल, ज्यामध्ये स्मॉल पार्टिकलचं प्रमाण हे कसं आहे, मॅक्झिमम. त्यानंतर टचला कशी येते, स्मूथ. आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशी आहे त्याची, हाय, अतिशय जास्त प्रमाणात. ओके.